आता आपले धोंडे तळून झालेले आहेत. कलरही किती सुंदर आलाय तो पहा. आता मी तुम्हाला एक तोडून दाखवते. एकदम असे मऊसूत झालेले आहेत, खुसखुशीत आपले धोंडे तयार. त्या धोंड्यावर आपण तूप टाकून घेऊया. आता धोंडा आपला खाण्यासाठी तयार आहे. 3 वर्षांनी येणाऱ्या अधिक मासामध्ये वाणाला आणि दानाला खूप महत्त्व आहे. तर आज आपण अधिक मास स्पेशल पुरणाचे धोंडे करणार आहोत. धोंडे तोंडात असे चिकट लागतात किंवा चिवट होतात, तर अगदी पारंपरिक पद्धतीने आपण आज धोंड्याची रेसिपी पाहणार आहोत. तर खास जावयाला वाण देण्यासाठी खुसखुशीत आणि चविष्ट धोंड्याची रेसिपी पाहूया. नमस्कार मंडळी, मी रश्मी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण करणार आहोत पुरणाचे धोंडे. तर त्याच्यासाठी लागणारी ही चणा डाळ. ही चांडाळी 1 वाटी मी चांडाळ घेतलेली आहे. ती आता स्वच्छ धुवायची आणि 1 तासासाठी भिजून ठेवायची. तर ही चांडाळ मी स्वच्छ धुवून 1 तासापूर्वी भिजून ठेवलेली आहे. चांगली अशी भिजून झाले. आता आपण ती कुकरला लावून घ्यायची. पण ही भिजवताना याच्यामध्ये आपण पाणी थोडं कमी टाकायचं. कुकरमध्ये मी ओतून घेते. तरी थोडीशी मी हळद टाकून घेते. हे थोडंसं मी तूप टाकून घेते. तुम्ही तुपाऐवजी तेल टाकले तरी चालेल. आता कुकर बंद करून ह्याला चांगल्या 2 ते 3 शिट्ट्या द्यायच्या. आता आपण कणिक मळून घेऊया धोंडे बनवण्यासाठी. तर ह्यासाठी मी घेतले गव्हाचं पीठ. गव्हाचं पीठ आहे अगदी मैद्याच्या चाळणीने चाळून घेतलेलं आहे. गव्हाचं पीठ आहे. हे 2 चमचे मी रवा घेतलेला आहे बारीक. 1 चमचा बेसन पीठ. बेसन पीठ टाकलं की आपले जे धोंडे आहेत ते एकदम खुसखुशीत होतात. ही थोडीशी मी साखर टाकून घेते. साखर टाकून घेतली की धोंड्याचा कलर आहे तो एकदम खूप सुंदर येतो आणि थोडीशी अशी चकाकी येते. चवीनुसार मीठ टाकून घेते. तर चांगलं थोडंसं असं मिक्स करून घेते. आता मी तूप घेतले. तूप अगदी एकदम कडकडीत गरम करून घेतलेलं आहे बघा. आता हे मी या पिठामध्ये टाकून घेते. आता ह्याच्यामध्ये जे मी तूप टाकले ते 2 चमचे तूप. हे आपण हा चमचा आहे त्या मापाचे 2 चमचे तूप टाकून घेतलेले आहे. आता हे तूप सर्व पिठाला चांगलं असं चोळून घ्यायचं. हे चांगलं असं पिठाला चांगलं चोळून घेतलं की पीठ थोडंसं असं हलकं होतं आणि आपलं मोहन बरोबर आहे की नाही कसं ओळखायचं. तर हे पिठाचा असा एक मुटका करायचा. असा मुटका झाला की आपलं मोहन बरोबर झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून मी पीठ मळून घेते. ही कणिक चांगली अशी घट्टसर मळून घ्यायची. एकदम पण मऊ मळायची नाही. आपण पुरणपोळीला मळतो तशी नाही एकदम मऊसर मळून घ्यायची. ही थोडीशी अशी घट्टच ठेवायची. आता हे 1 तास हा आपण जे पीठ भिजवलं ते 1 तासभर तरी असं भिजू द्यायचं. आता आपला कुकर थंड झालेला आहे. डाळ शिजली का ती पाहूया. डाळ एकदम मऊसूत अशी शिजलेली आहे. त्याच्यामध्ये जे पाणी आहे पाणी काढण्यासाठी आपण एका चाळणीवर ओतून घ्यायचे. पाणी संपूर्ण नितळलेलं आहे. आता आपण परत त्या कुकरमध्ये मी डाळ शिजवली होती त्याच्यामध्ये हे पुरण शिजलेली डाळ टाकून घेते. आता 1 वाटी आपली चांडाळ होती तर ही अर्धी वाटी मी गूळ घेतलेलं आहे. अर्धी वाटी मी साखर घेतलेली आहे. तुम्ही संपूर्ण गूळ किंवा संपूर्ण साखर घेतली तरी चालेल. आता मी चांगले मिक्स करते. चांगलं असं हलवून घेते एकदम. आणि आता आपण ह्याचं आता पुरण बनवून घेऊया. त्यासाठी मी आता गॅसवर ठेवून घेते. हे आता आपण चांगलं असं मिक्स करून घेऊया. आता जसं आपण पुरण बनवतो तसंच करून घ्यायचं. हे पुरण पहा बऱ्यापैकी घट्ट होत आलेलं आहे. तरी पण अजून आपल्याला थोडंसं अजून घट्ट करून घ्यायचं आहे याला. आपण जेव्हा पुरणाचे धोंडे बनवतो तेव्हा पुरण असं थोडंसं घट्टसरच बनवायचं. आणि आपण जेव्हा पुरणपोळ्या करतो तेव्हा थोडंसं पुरण सैल असलं तरी चालतं. आणि थोडंसं मी खोबरं टाकून घेते. हे थोडेसे ड्रायफ्रूट, थोडीशी ड्रायफ्रूटची पावडर केलेली आहे. थोडे मी अख्खे ठेवलेले आहेत. आता तुम्ही ह्याच्यामध्ये खवा टाकला तरी चालेल. खवा टाकला तर खूपच छान लागतं हे दिंडे. 1 ते 2 मिनटं फक्त हलवून घेते म्हणजे आपले पुरण आता तयार होईल.
आता घट्टसर गोळा तयार झालेला आहे. आता आपण हे थंड होऊ द्यायचं. ह्याच्यामध्ये आपण केशर आणि वेलचीचं सिरप आहे ते थोडंसं टाकून घेते. ही थोडीशी मी जायफळ पावडर किसून ठेवली होती, जायफळ किसलं होतं ते टाकून घेते. ते चांगलं आता मिक्स करते. वेलची जायफळ शेवटी टाकलं की पुरणाला सुगंध खूप छान येतो. आणि थोडंसं तूप टाकून घेते. आता हे पुरण एकदम आपलं थंड होऊ द्यायचं. आता हे पुरण थंड झालेलं आहे. आता आपण धोंडे बनवायला सुरुवात करायची आहे. पण हे पुरण यंत्रावर आपण पुरण वाटून घेतलेलं नाही आहे. फक्त असं चमच्याने त्याला असं हलवलं होतं. एकदम बघा असं एकदम बारीक पण नाही करायचं. असं खसखशीत पुरण राहिलं पाहिजे, म्हणजे आपले जे धोंडे बनवणार आहोत ते चिकट होत नाहीत. 1 तास झालेलं आहे. आपण पीठ पाहूया मळलेलं. हे बऱ्यापैकी आता कडक झालेलं आहे. म्हणजे एकदम पण कडक नाही आणि एकदम पण मऊ नाही आहे. आपल्याला जसं हवे कणिक तशीच झालेली आहे. आता थोडंसं मी याच्यावर तूप टाकून घेते आणि परत एकदा असं चांगलं मळून घेते. आता आपण याचे गोळे करून घेऊया छोटे छोटे. बरेच जण काय करतात, एकदम अशी पुरी मोठी चपाती लाटून घेतात आणि त्याचे छोटे छोटे कट करून धोंडे बनवतात. पण मी असे छोटे छोटेच गोळे बनवून घेते. मी आता हे लाटून घेते. खूप मोठे लाटायचे नाही आणि खूप छोटी लाटायची नाही. एकदम पातळ लाटायची नाही, थोडी अशी जाडच ठेवायची. आता त्याच्यामध्ये आपण पुरण भरून घेऊया. अधिकपणासाठी 33 धोंडे बनवतात. अगदी छोटे छोटे बनवतात. म्हणजे असं झालं की आहे ना, असं दुमटून घ्यायचं. हा आकार व्यवस्थित दाबून घ्यायचं, म्हणजे आपले तुपामध्ये तळले ते फुटत नाही. आता आपण एक वेगळा आकार देऊया. बरेच जण असे पण बनवतात. आता आपले सर्व असे धोंडे बनवून तयार झालेले आहेत. आता आपण हे तळायचे. तर त्यासाठी आता आपण तेल पहिलं गरम करून घेऊया. तेल गरम झालेले आहे. आता आपण एक एक धोंडा सोडून घेऊया. हे बरेच जण उकडतात, कोणी तळतात, तर आपण तळून घ्यायचे. आता आपण हे पलटी करून घेऊया. पलटी कशी करायचे ते बघा. असे छोटे छोटे बुडबुडे असे थोडेसे दिसल्यावरती हे लगेच पलटी करायचे. हे मध्यम गॅसवर चांगले असे खरपूस तळून घ्यायचे. हे चांगलं आलटी पालटी करून चांगला असा सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे. चांगले असे खरपूस तळून घ्यायचे. हे असे चांगले तळून घेतले 8 दिवस आपले धोंडे चांगले राहतात. आता बाकीचे सर्व मी तळून घेते. आता आपले धोंडे तळून झालेले आहेत. कलर किती सुंदर आलाय तो पहा. एकदम असे मऊसूत झालेले खुसखुशीत आपले धोंडे तयार. तुम्हाला ही साधी सोपी धोंड्याची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा. तुम्ही अधिक मासात काय बनवता वांड्याला तेही सांगा. तुमचा अनुभव शेअर करा. आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय श्री कृष्ण.